एक सामान्य सकाळ आणि असामान्य बातमी. सुरत शहरात मध्यमवर्गीय वसाहतीत एक सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे झाली होती. श्रीमती नलिनी उनागर, वय 45 वर्ष, त्या त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये कॉफीचा मग घेऊन पेपर वाचत होत्या. त्यांच्या घरी सकाळची कामं आटोपण्यासाठी मावशी येणार होत्या. नलिनी यांचं आयुष्य उच्च मध्यमवर्गीय, पण खर्चाचे आणि बचतीचे गणित नेहमीचेच बिघडलेले. लाखभर पगार असूनही त्यांना शहरात स्वतःचे मोठं घर घेणं हे एक स्वप्नच वाटत होतं, जे कर्जाच्या डोंगराखाली दबलेले होते. 10 वाजता नलिनी यांच्या घरातील बेल वाजली आणि दारात उभ्या होत्या 50 वर्षीय शकुंतला मावशी. शकुंतला मावशी, ज्यांना परिसरात सगळे प्रेमाने अक्का म्हणत. त्या गेल्या 10 वर्ष नलिनी यांच्या घरी काम करत होत्या. त्यांची देहबोली साधी, वागणे शांत, चेहऱ्यावर नेहमी एक समाधानी भाव असायचा. त्या कधीही थकव्याची किंवा पैशाची तक्रार करत नसत. साफसफाई चालू असताना नलिनी यांनी सहज विषय काढला. अक्का, हे फ्लॅटचे भाडे आणि शहरातल्या खर्चाने आम्ही हैराण झालो आहोत. कधी आमचं स्वतःचं घर होईल देव जाणे. मावशींनी शांतपणे फरशी पुसताना उत्तर दिले. हो ना बाई, शहरात घर घेणं म्हणजे हिमालयावर चढण्यासारखं आहे. जवळपास 40 मिनिटांचा वेळ गेला. कामाच्या गप्पा, थोडीफार शेजारची माहिती आणि महागाईबद्दलचे बोलणे झाले. काम संपल्यावर मावशी निघणार तितक्यात नलिनी यांना काहीतरी आठवले. अक्का, एक गोष्ट सांगायची होती. माझ्या ऑफिसमधील एका सहकार्याने नुकताच 60 लाखांचा फ्लॅट घेतलाय. आता त्याचा पगारही चांगला आहे, पण तरीही 60 लाखाचे कर्ज फेडताना त्याला खूप त्रास होईल असं वाटतंय. यावर शकुंतला मावशींनी हातातला फडका खाली ठेवला आणि स्मित हास्य करत नलिनीकडे पाहिलं. बाई, मलाही काल माझ्या नवीन घराचा ताबा मिळाला. नलिनी क्षणभर स्तब्ध झाल्या. तुम्ही फ्लॅट घेतलात? कुठे? कितीला? त्यांचा स्वर आश्चर्याने बदलला होता. मावशी म्हणाल्या, हो बाई, सुरतच्या याच चांगल्या भागात आहे. 60 लाखांचा फ्लॅट आहे. नलिनीच्या तोंडून शब्दच फुटेना. त्यांची आर्थिक गणिते पूर्णपणे कोलमडली. माझ्या लाखभर पगारापेक्षा कमी कमाई असलेल्या मावशीने 60 लाखांचा फ्लॅट घेतला, हा विचार त्यांच्या डोक्यात घुमू लागला. साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा वेळ या संभाषणात गेला. नलिनी यांना पुढील 30 मिनिटे काम व्यवस्थित जमेना. पुढच्या 2 दिवसात नलिनी उनागर यांना चैन पडला नाही. त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांनी त्यांना हैराण केले. कुठून आले इतके पैसे? कुणी मदत केली? नक्कीच काहीतरी गडबड असेल. तिसऱ्या दिवशी शकुंतला मावशी आल्यावर नलिनी यांनी थेट प्रश्न विचारण्याचं ठरवलं. चहा पाणी झाल्यावर त्यांनी अत्यंत नम्रपणे विषय काढला. अक्का, माफ करा, पण मला ही गोष्ट पचवणं खूप अवघड जातंय. 60 लाखाचा फ्लॅट, तुम्ही किती महिन्यांच्या पगारात हे कर्ज फेडणार? तुम्हाला किती कर्ज काढावे लागले? शकुंतला मावशींनी नलिनी यांच्या चेहऱ्यावरील गोंधळ पाहिला आणि त्या हसल्या. नलिनीबाई, मी फक्त 10 लाख रुपयांचं कर्ज काढलं आहे. या वाक्याने नलिनी यांना अक्षरशः विजेचा धक्का बसला. त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा खाली पडला आणि त्या क्षणभर स्तब्ध झाल्या. फक्त 10 लाख कर्ज म्हणजे 50 लाख रुपये रोख? हा विचार त्यांच्या मनाला भीतीने आणि आश्चर्याने ग्रासू लागला. नलिनी यांच्या मनात तातडीने पुढील 30 मिनिटात आलेले आकडे. अक्काच्या महिन्याचा पगार सरासरी 7 ते 8 घरातून अंदाजे 35,000 ते 40,000. मासिक बचत जास्तीत जास्त 15,000, फार तर. या हिशोबाने 50 लाख रुपये जमा होण्यास जवळपास 27 वर्ष लागतील. मावशीचं वय 50 वर्ष आहे, म्हणजे त्यांनी वयाच्या 23व्या वर्षापासून दर महिन्याला 15,000 रुपये वाचवले असले तरी हे शक्य आहे. पण त्यांनी घर चालवले, मुलींचे लग्न केले, हे कसं शक्य? नलिनी यांनी आपल्या सर्व नोंदी आणि आकडेमोड मावशींसमोर मांडली. मावशींनी शांतपणे त्यांची सगळे आकडेमोड ऐकली. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या नवीन घरात केलेले फर्निचर आणि सजावटीबद्दलही सांगितले. नवीन घरात 4 लाखांचे फर्निचरही घेतले बाई, असं त्या म्हणाल्या. नलिनी यांचा गोंधळ आणखी वाढला. हा संपूर्ण संभाषणाचा भाग अंदाजे 35 मिनिटांचा होता. नलिनी यांना ही गोष्ट सामाजिक माध्यमांवर सांगावीशी वाटली आणि लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी नलिनी यांना ट्रोल केले. तुमचा विश्वास का बसत नाही? कोणी प्रगती करत असेल तर तुम्हाला आनंद व्हायला हवा. या टीकेनंतर नलिनी यांची विचार करण्याची दिशा बदलली. त्यांनी ठरवले की मावशींना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन विचारेल की या यशाचे नेमके गुपित काय आहे. पुढच्या दिवशी नलिनी यांनी शकुंतला मावशींसाठी खास चहा आणि आवडीचे वेफर्स आणले. जवळपास 20 मिनिटं त्यांनी मावशींशी अत्यंत आपुलकीने आणि आदराने बोलले. अक्का, मला माझ्या चुकीची जाणीव झाली, माफ करा, पण तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात. तुम्ही इतकी मोठी बचत कशी केली? मला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे. तुमच्या कमाईचे आणि बचतीचे हे गुपित काय आहे? शकुंतला मावशी हसल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. ती आत्मविश्वासाची आणि दूरदृष्टीची होती. शकुंतला मावशींनी दिलेले अत्यंत महत्त्वाचे उत्तर. बाई, तुमची गणितं खरी आहेत, पण तुम्ही माझी गुंतवणूक पाहिली नाही.
मावशी पुढे म्हणाल्या, मी धुनी भांडी करत असले तरी मी व्यवसायाच्या दृष्टीने विचार करते. मलाही माहीत होते की मी दररोज कष्ट करून मिळवलेल्या पैशांवर आयुष्य काढू शकणार नाही. मी 20 वर्षांपूर्वी माझ्या बचत केलेल्या पैशातून गुजरातच्या वेलंजा गावात एक लहानशी जमीन खरेदी केली. ती फार स्वस्त होती कारण ते तेव्हा गाव होते. ती जमीन जसजशी विकसित झाली तसतशी मी तिच्यावर 2 मजली घर बांधले. त्यानंतर 10 वर्षांनी मी गावातील मुख्य रस्त्यावर एक लहान दुकान खरेदी केले. आज ते 2 मजली घर आणि दुकान मी भाड्याने दिले आहे. त्यातून मला माझ्या घरगुती कामाच्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न मिळते. नलिनीबाई, माझे 60 लाखांचे घर हे फक्त माझ्या धुनी भांडीच्या पगारातून नाही तर माझ्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या नियमित उत्पन्नातून उभे राहिले आहे. माझी खरी कमाई माझ्या भाड्याच्या उत्पन्नात आहे. मी माझ्या पगारातील पैसे खर्च न करता थेट गुंतवणुकीत लावले आणि गुंतवणुकीतून मिळालेल्या भाड्याच्या उत्पन्नातून मी माझे रोजचे खर्च चालवले. त्यामुळे माझ्या बचतीला कधी हात लागला नाही आणि त्या वाढत गेल्या. मला 60 लाखांसाठी केवळ 10 लाखांचं कर्ज घ्यावं लागलं कारण माझ्याकडे 50 लाख रुपये हे त्या 20 वर्षांच्या शिस्तबद्ध बचतीचे आणि वेळेवर केलेल्या गुंतवणुकीचे फळ आहे. शकुंतला मावशींच्या या उत्तराने नलिनी उनागर यांच्या डोळ्यावरची पट्टी दूर झाली. हा अनुभव इतका महत्वाचा होता की त्यांनी लगेच सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करत व्यक्त झाल्या. मला आनंद आहे की अक्कांनी प्रगती केली, पण एक समाज म्हणून आपला दृष्टिकोन चुकीचा आहे. आपण कष्ट करणाऱ्यांना गरीब आणि नादान समजतो, पण सत्य हे आहे की माझ्यासारख्या उच्च मध्यमवर्गीय व्यक्तीपेक्षा अक्कासारखी व्यक्ती आर्थिक नियोजनात खूप हुशार आणि दूरदृष्टीची असते. आपण उच्च मध्यमवर्गीय आपला पैसा कॅफेमध्ये, महागड्या गाड्यांवर, नवीन फोनवर आणि प्रवासावर खर्च करतो. आपण शो ऑफ, दिखावा करण्यासाठी कर्ज घेतो. याउलट अक्कासारखी मंडळी समजूतदारपणे बचत करतात, वेळेवर गुंतवणूक करतात आणि आपल्या पैशाला आपल्यासाठी काम करायला लावतात. या घटनेने मध्यमवर्गीयांच्या खर्च करण्याच्या सवयीवर आणि बचत करण्याच्या धोरणावर एक मोठी चपराक मारली आहे. श्रीमंतीचा संबंध पगाराशी नाही तर आर्थिक शिस्त आणि गुंतवणुकीशी आहे. शकुंतला मावशी शांतपणे हसल्या आणि त्यांच्या पुढील कामासाठी निघाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने नलिनी यांना एक मोठा धडा दिला होता. अदृश्य बचत आणि अदृश्य गुंतवणूक हीच खरी अदृश्य श्रीमंती आहे. शकुंतला मावशींची कहाणी केवळ एका 60 लाखाच्या फ्लॅटची नसून ती आर्थिक साक्षरता, शिस्त आणि सामाजिक दृष्टिकोन यावर प्रकाश टाकते. इन्कम किती आहे यापेक्षा तुम्ही त्या उत्पन्नाचे काय करतात, फायनान्शियल मॅनेजमेंट हे अधिक महत्त्वाचे आहे. शकुंतला मावशींनी हे सिद्ध केले की कष्टाचे पैसे, ॲक्टिव्ह इन्कम, धुनी भांडींचा पगार हे केवळ जीवन जगण्यासाठी असतात, तर गुंतवणुकीचे पैसे, पॅसिव्ह इन्कम, भाड्याचे उत्पन्न हे खरी संपत्ती निर्माण करतात. त्यांनी लहानपणी आणि तरुण वयातच वेलंजासारख्या न विकसित ठिकाणी जमीन आणि घर घेऊन भविष्याची पायाभरणी केली. त्यांच्या बचतीचा उपयोग खर्च करण्यासाठी नव्हे तर गुंतवणूक करण्यासाठी झाला. वेळेवर आणि योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक हीच खरी वाढीची गुरुकिल्ली आहे. गरिबी हा व्यवसायाचा प्रकार नाही, तो एक दृष्टिकोन आहे. नलिनी उनागर यांनी मांडलेला सामाजिक दृष्टिकोनाचा मुद्दा म्हणजे कष्टकरी किंवा घरगुती काम करणारे लोक गरीबच असतात ही सामाजिक मानसिकता या कथेने पूर्णपणे खोटी ठरवली. अनेकदा उच्च पगारदार व्यक्ती दिखाव्याच्या जीवनशैलीत अडकतात, तर ही मंडळी शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने बचत करतात. मध्यमवर्गीय लोक तात्पुरत्या आनंदावर, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनवर खर्च करतात. उदाहरणार्थ महागडे फोन, कॅफे, सततचा प्रवास. याउलट शकुंतला मावशींसारखी मंडळी स्थायी मालमत्ता, परमनंट ॲसेट निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. खर्च आणि बचतीतील हे मूलभूत फरकच आर्थिक विषमतेला जन्म देतात. कर्जाचा भार नव्हे तर बचतीची शक्ती. मिनिमाइज डेट, मॅक्झिमाइज सेव्हिंग. 60 लाखाच्या मालमत्तेसाठी केवळ 10 लाख कर्ज घेऊन शकुंतला मावशींनी सिद्ध केले की मोठा कर्जभार घेणे टाळल्यास मासिक आर्थिक ताण कितीतरी कमी होतो. कर्ज जितके कमी तितके आर्थिक स्वातंत्र्य अधिक. शहरात घर घेण्यासाठी आवश्यक असणारी मोठी रक्कम त्यांनी केवळ 10-12 महिन्यात जमा केली नाही, तर ती रक्कम 20 वर्षांच्या सातत्यपूर्ण शिस्त आणि व्यवस्थापनातून उभी राहिली. आर्थिक यश ही एक रातोरात होणारी घटना नाही, तर तो दीर्घकाळ जपलेला एक प्रवास आहे. शकुंतला मावशींची ही गोष्ट सांगते की श्रीमंती तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये नसते, तर ती तुमच्या आर्थिक शिस्तीत आणि योग्य ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयामध्ये असते. आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती बचत करतात आणि ती बचत कुठे गुंतवतात हे शिकणे महत्त्वाचे आहे. दरम्यान या मावशींच्या इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग विषयीच्या विचारांवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.